योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली। आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी। चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या। आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टावर, विटा। संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात सराफांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले असताना आता सर्वसामान्यांचे, गरजवंतांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। अतिशय आक्रमकपणे बाजू मांडण्यात हातखंडा असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील कोतवाल प्रतिनिधी आपले प्रश्न घेऊन सरकारशी लढत होते, पण त्यांना सरकार दाद देत नव्हते। अशा वेळी अचानकपणे जिल्हा कोतवाल प्रतिनिधींनी आमदार गोपीचंद पडळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सर्वांना धक्का दिला। कोतवाल जिल्हा संघाने आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते तुमच्याशिवाय सुटणार नाहीत असे सांगत तुम्ही दणका दिला की सरकार लगेच ताळ्यावर येते असे म्हणत आमचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा असे सांगत जिल्हा कोतवाल संघटनेने त्यांना पाठिंबा दिल्याने आमदार गोपीचंद पडळकर मात्र प्रकाशझोतात आले आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना त्यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे। पाहुयात काय म्हणाले ते। सांगली जिल्ह्यातील कोतवाल प्रतिनिधी मला भेटण्यासाठी माझ्या निवासस्थानी आलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व कोतवालांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून ही सगळी मंडळी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज काही मागण्या घेऊन ते आज माझ्याकडे आलेत। मी तुम्हा सर्वांना इतकंच सांगतो की हे राज्य सरकार कोतवालांच्या बाजूने ठामपणे उभा आहे। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ केलेली होती आणि आता परत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जवळपास 7,500 रुपये मानधनाची वाढ केलेली आहे। ही विक्रमी मानधनवाढ कोतवालांच्या संपूर्ण कार्यकाळातली आहे। आता आज जी मागणी आहे की महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे, ही मागणी आज महाराष्ट्रातील सगळ्या कोतवालांची आहे। आणि मागच्या 8 दिवसापूर्वी अधिवेशन काळामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यासोबत कोतवालांच्या शिष्टमंडळाची एक बैठक झाली। मी त्या बैठकीला सदाभाऊ खोत आणि अर्धा पाऊण तास थांबलो होतो, परंतु दुसरी एक बैठक मला विधान भवनात लागल्यामुळे मी त्या बैठकीला अनुपस्थित होतो। आज जी समिती राज्य सरकारने गठीत केलेली आहे, आम्ही त्या समितीकडे पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपला प्रश्न कसा सुटेल यासाठी सरकारकडे मागणी लावून धरू। दुसरे काही विषय आहेत की जे पदवीधर कोतवाल आहेत त्यांना 25% सरकारी जी नोकर भरती निघते, तलाठी असेल, क्लर्क असेल, त्यामध्ये त्यांना कोटा निश्चित केला पाहिजे। ही एक चांगली रास्त मागणी कोतवालांची आहे। रिटायर झाल्यानंतर कोतवालांना पेन्शन मिळत नाही, त्याबद्दल सरकारने भूमिका ठोसपणे घेतली पाहिजे। एखादा कोतवाल ऑन ड्युटी आहे आणि तो जर त्याचं निधन झालं तर त्यांच्या मुलांना अनुकंपा खाली नोकर भरती होत नाही, तर ती एक चांगली मागणी सर्व कोतवाल बंधूंच्या वतीनं राज्य सरकारकडे आहे। आणि दुसरा मुद्दा जो कोतवाल बांधवांचा आहे की कोतवाल हा ब्रिटिशकालीन शब्द आहे, तर ते नाव बदलून महसूल सेवक किंवा तलाठी सहाय्यक करावं, ही एक चांगली मागणी कोतवालांच्या वतीनं होते, तर ती मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरू। रिटायर झाल्याच्या नंतर 170 दिवसाचं मानधन, म्हणजे मला आता यांनी सांगितलं, याच्याविषयी मला एवढी डिटेल माहिती नाही, पण तरी 170 दिवसाचं मानधन रिटायर झाल्यानंतर मिळतं, त्याऐवजी ते 300 दिवसांचं मिळावं, अशा अनेक मागण्या कोतवालांच्या आहेत। मी तुम्हाला आपल्या माध्यमातून इतका शब्द देतो की निश्चितपणे कोतवालांची बाजू मी राज्य सरकारकडे लावून धरेन। संघर्ष करायची जरी वेळ आली कोतवालांच्यासाठी तर ती संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा आम्ही ठेवेल आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करेल।